उद्योग क्षेत्रात यावं असं वाटण्याच्या अगोदर तुमची बॅकग्राऊंड काय होती, तुम्ही काय शिक्षण घेतलं आणि ह्या उद्योगाकडे कसे वळला आहात? अगदी ठरवून अगदी मी आता जेव्हा मागे वळून पाहतो, जेव्हा आपण डॉट कनेक्ट करतो ते कनेक्ट करत असताना असं लक्षात येतं खरंच काय ठरवलेलं होतं किंवा काय होतं असं कुठली गोष्ट नव्हती मॅडम. आम्ही तर मिडल क्लासच्या घरातनं आलेलो आम्ही. सर मला एक सांगा, बिझनेस मध्ये पार्टनरशिप, लोक म्हणतात पार्टनर्स बुडवतात, पार्टनरशिप करू नये. मला जरा काही अनुभव सांगा ना, तुम्ही अशी पार्टनरशिप केली होती का? मी अगोदर एकदा एक पार्टनरशिप केली. माझ्या भाच्याच्या नावाने मी एक कंपनी, ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली होती. ही ट्रान्सपोर्ट कंपनी दुसरी गाडी घेण्या अगोदर होती. थोडीशी परिस्थिती अडकळीची होती. मी जेव्हा गाडी चालवायला लागलो होतो, पण मध्येच एक फेज अशी आली 4 महिन्याची की आपण हे करूया, तर आपल्याला गाडी न चालवता पण मी पैसे कमवू शकतो. मग तेव्हा एक 2-3 लोक, वेगवेगळ्या ठिकाणची लोक माझ्याकडे बरोबर आली, जागा घेतली, आम्ही काम चालू केलं. काम चालू करत असताना माझा भाचा तेव्हा सगळ्यात लहान म्हणून त्याच्या नावाने ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली. काम असं करावं जसं डायबिटीस माणसाला होतो. तुम्ही त्या कंपनीत त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करा की मी गेलो तर कंपनी संपली पाहिजे. तुमचा जो काय पिलर आहे ना, तुमचा जो 10 लोक 20 लोक म्हणून कंपनी चालवतात, जे पिलर्स आहेत त्यातला एक गेला तरी हलेल ना, हल्लं पाहिजे म्हणून कळलं पाहिजे, तेवढं तुम्ही काम करा. प्रत्येकाने वाचावं, प्रत्येकाने. आता मी काय एवढं उपदेश देण्या एवढा काय मोठा नाहीये. मी जे काही केलंय ते आता मी म्हणू शकतो माया करता, याव करता, त्याव करता, पण प्रत्येकाने वाचण्याची सवय ठेवावी. जी ह्या करोना काळापासून वाचन आणि लिहिणं तर संपल्यासारखं जमा झालेलं आहे. ते रोज थोडस जर का करत गेले तर कुठेतरी आयुष्यात त्याचा उपयोग होऊन जातो. आणि वाचन तर हवंच. मराठी माणसात जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, सतत ही वाक्य कानावर पडत राहतात. झटका बसतो, पण नुसतं झटका बसून चालणार आहे का? नाही, उठायचंय आपल्या सगळ्यांना, आणि उठायचं नाही, खरंच काहीतरी करायचंय. बियॉन्ड द स्पॉटलाईट तुमच्यासाठी घेऊन येत आहे मराठी राजमंच. मराठी म्हणजे फक्त मराठा नव्हे, तर जे सगळे महाराष्ट्रीयन, जे कर्तबगार आहेत, ज्यांनी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिले, बिझनेसमध्ये जे पुढे आलेत, व्यवसाय त्यांनी वृद्धिंगत केलेला आहे, आणि असे बँकर असू देत, CA असू देत, किंवा सोशल मीडियातले लोक असू देत, सगळ्यांना आपण घेऊन येणार आहोत. का घेऊन येणार आहोत? तर माझ्या मराठी प्रेक्षकांना उर्मी मिळण्यासाठी, मोटिवेशन मिळण्यासाठी, आणि ही वैऱ्याची रात्र त्यांनी सुवर्ण रात्र करायची आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिझनेस, व्यवसाय गाजवून सोडायचे. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही? अशी सुंदर व्यक्तिमत्व, ज्यांनी व्यवसाय जिद्दीने केलाय, लढवून केलेला आहे. तर असं आज पहिलं या सिरीजमधलं पुष्पगुच्छ तुमच्यासाठी, त्या पुष्पगुच्छातलं पहिलं पुष्प येतंय, ते म्हणजे प्रसिद्ध उद्योजक सुधाकर ढमढेरे. नावाजलेले उद्योजक, परंतु लोक म्हणतात सोन्याचा चमचा घेऊन माणसं जन्माला येतात, पण अनेक वेळेला माणसं लोखंडाचे बूट घालून आलेले असतात. पण त्याचं सुवर्ण क्षण करण्याचं सुधाकर ढमढेरे यांनी कर्तब करून दाखवलंय. अशा सुधाकर ढमढेरे यांचा आज आपण इथं त्यांना नमस्कार करूया. नमस्कार शोभा मॅडम, धन्यवाद तुमचे आणि तुमच्या प्रेक्षकांचे. तुम्ही मला ही जी संधी दिलीत, गप्पा मारण्याकरता बोलवलं, खरंच आम्ही आभारी आहोत तुमचं. इतकं म्हटलं ना, मी परत सुधाकर ढमढेरे असं नाव का घेतलं? कारण विनय यांच्यामध्ये आहे, तुम्ही आत्ता बघितलं. सर मला तुम्हाला विचारायचंय की उद्योग क्षेत्रात यावं असं वाटण्याच्या अगोदर तुमची बॅकग्राऊंड काय होती, तुम्ही काय शिक्षण घेतलं आणि ह्या उद्योगाकडे कसे वळला आहात? अगदी ठरवून अगदी मी आता जेव्हा मागे वळून पाहतो, जेव्हा आपण डॉट कनेक्ट करतो ते कनेक्ट करत असताना असं लक्षात येतं खरंच काय ठरवलेलं होतं किंवा काय होतं असं कुठली गोष्ट नव्हती मॅडम. आम्ही तर मिडल क्लासच्या घरातनं आलेलो आम्ही 4 भावंड. मी सगळ्यात मोठा. हे करत असताना काही कळत नव्हतं. जसं आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येकाला काय संधी आहेत, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींकरता त्यांना पाहिजे तितकं त्यांना
खुल्लं भांडार आहे. करेक्ट. आमच्या त्या 1970s मध्ये हे काही कळत नव्हतं. अरे तो काय करतोय, सायन्सला गेलाय, मला सायन्सला जायचंय. तुम्हाला मजा सांगतो एका वेळची मॅडम, 11वीला आम्ही विक्रोळीला मी एका शाळेत होतो. त्यावेळेला म्हणजे 10वी पास आमची SSC पहिली बॅच. नंतर आम्ही 11वीला एका ठिकाणी शाळेत असताना सगळ्यांचं इंट्रोडक्शन चालू असताना एक कॉमर्सची सायन्सची अशी मुलं सगळी बसली होती. त्यातल्या एका कॉमर्सच्या मुलाला एकाने विचारलं की तुला काय व्हायचं. तो बाबा बोलला मला डॉक्टर व्हायचंय. आणि मला नावासकट तो मुलगा आठवतो, पण मी नाही घेणार तो. ही आमची तरा होती मॅडम. म्हणजे काय करायचं तर खूप मोठं काय आहे, परंतु त्याकरता काय करायला हवंय काय नाही काही कशातलं आम्हाला काही माहित नव्हतं. पण ह्या ज्या गोष्टी ज्या चालत राहिल्या, हळूहळू हे करत असताना ग्रॅज्युएशन करायच्या वेळेपर्यंत मग लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर नोकरी शोधायची. वडील नोकरीला होते तर म्हणजे काय करणार, आम्ही नोकरी करायची. पण आमचे एक चुलते होते, त्यांना बापू ढमढेरे म्हणून ओळखतात. खूप भांडूप मधलं बऱ्यापैकी प्रसिद्ध नाव आहे ते. तर त्यांनी त्यांची नोकरी सोडून तरी धंदा चालू केला होता. त्यामुळे आम्हालाही वाटायचं की आपल्यालाही धंदा करायचा. तरी आम्ही एक नोकरी केली, 8-9 महिने त्या नोकरीमध्ये काम केलं. त्या नोकरीमध्ये काम करत असताना मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा तिथे 5 जणांची फॅकल्टी होती. फॉर्च्युनेटली 4 जण सोडून गेली. मी एकटाच राहिलो, पण मी इतक्या चांगल्या प्रकारे ते हँडल करत होतो. पण तिथे स्ट्राईक झाल्यानंतर कंपनीने असं ठरवलं की तो अख्खं त्यांची प्लॅन गुजरातला न्यायचा. ही गोष्ट आहे 1982ची. आता 1982 मध्ये गुजरातला बडोद्याला जायचं हे जीवावर आलं. ते जसं परदेशातच गेल्यासारखं वाटायला लागलं आम्हाला. आणि आम्ही तिकडे न जाता आमच्या चुलत्यांचा आदर्श डोक्यासमोर ठेवून की धंदा करायचा. पण त्या कंपनीत काम करत असताना माझ्या डोक्यात चाललं होतं की आता एक इंजिनिअरिंग वर्कशॉप करायचं, का तर मी त्याच रिलेटेड कामात होतो. पण थोडी पैशाची जुळवाजुळव किंवा ते थोडंसं न जमलं आणि मग एक सरळ सोपट धंदा होता की ट्रक घेऊ आणि काम करू. वडिलांनी इकडून तिकडून बिचाऱ्यांनी कर्ज करून त्यांनी पैसे गोळा केले. त्यांचे एक सहकारी चंदनशिवे म्हणून ते गॅरंटर झाले. त्यांना त्याचा खूप त्रास झाला, पण त्या बापड्याने तोंडातनं ब्र कधी काढला नाही. काम चालू झालं, गाडी आल्यानंतर आम्ही 2 लाख रुपयाचे 1983ला मालक झालो. 1983चे 2 लाख रुपये म्हणजे आजचे तुमचे 2 करोड म्हणाला तरी चालतील. आता जबाबदारी आली, पण जबाबदारी आल्यानंतर ते जी जबाबदारीची जी काही ती लक्षातच आली नाही. आम्ही पण हवेत. मग हे करू ते करू, आता हे करायचं ते करायचं, असं सगळं आमच्या डोक्यात हिशोब चालू झाले. 4-5 महिन्यात एक गाडीचा अतिशय मोठा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे ते गाडीला आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये 2 गाड्यांच्या बरोबर आणावी लागली. जी तुमची पहिली गाडी 5 महिन्यातली 6 महिन्यातलीच गोष्ट ही. ती मग पुरी करत असताना किंवा हे करत असताना त्यानंतर किमान 2 वर्ष तर आम्ही हँगच झालो होतो, कोमात गेल्यासारखं झालं होतं. काही कळत नव्हतं की नेमकं आता याच्यावरती पर्याय काय आणि मार्ग काय निघेल. म्हणजे ती तुमची गाडी चालू झाली की स्क्रॅप? नाही, चालू झाली गाडी. 3 महिन्याने 2 महिन्याने मी चालू केली. 2 महिन्यामध्ये वडिलांनी अजून इकडे कर तिकडे कर, याव कर त्याव कर, ते करत करत त्यांनी ती चालू केली. आम्ही गाडी चालू केली. गाडी चालू झाल्यानंतर एक दिवशी कधी कधी असं वाटतं की जे कोणी आपल्याला असं म्हणतो ना आपण की कुणाकडनं काय मार्गदर्शन मिळेल सांगता येत नाही. माझा क्लीनर एक दिवशी मला म्हणाला की शेठ, आपल्याला असे ड्रायव्हर आपल्या गाडीच्या कंडिशनमुळे आपल्याला मिळत नाहीयेत. का नाही तुम्ही स्वतःच गाडी चालवत, थोडीफार चालवायला येते. त्याला म्हटलं अरे बायको एका कॉलेजमध्ये नोकरी लेक्चरर म्हणून काम करते आणि मी तर, तो बोलला त्याला काय होतंय, आपलं आपण बघायचं बोलला. आणि मी पण त्यालाच गुरु म्हणालो आणि काम चालू केलं गाडी चालवायला. 2-2.5 वर्ष मी माझी गाडी स्वतः चालवली. एक सायन्स ग्रॅज्युएट त्यावेळेचा, आणि पत्नी सुविद्य प्रथितयश कॉलेजमध्ये प्राध्यापिका. ते मी 2 वर्ष तर लोक मला बोलायचे ना, तू काय करतो, तर मी फक्त हसायचं, उत्तर काय देऊ, कारण माझ्याकडे उत्तरच नव्हतं सांगायला. आता जे माझ्या क्लिनरने सांगितलेलं मी सांगू शकत नव्हतं त्या लोकांना. पण 2.5 वर्षामध्ये माझ्या त्या गाडीचं लोन फिटलं. दुसरी गाडी घ्यायला वडिलांनी मागे लागले, बोलले मी थोडी मदत करतो, तू थोडी कर. त्या अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतो मॅडम, की जेव्हा तेव्हा 10 चाकी गाड्या नवीन आल्या होत्या. त्या 10 चाकी गाड्या नवीन आल्या तेव्हा ते बघत असताना, गाडी बघत बसताना विचार करायचो की अरे लोक कुठून पैसे आणत असतील. कारण माझे 6 चाकीचे टायर टाकण्याकरता मी काही वेळा आईचं सोनं संपवून टाकलेलं होतं. त्या 10 चाकी टायर कुठून, आणि तरी आमचे पोरडं होत नसायचे. पण ठीक आहे, ती पण वेळ निघून गेली.
दुसरी गाडी घेतली गेली. नंतर मग हळूहळू स्थिर स्थावर व्हायला लागलं. थोडंसं रुटीनमध्ये यायला लागलं. आल्या आल्या थोडंसं वाटतं की आपण काहीतरी अजून वेगळं करावं. सर मला तुम्हाला इथे एक गोष्ट विचार, तुमचा प्रवास आम्ही इतक्या लवकर सोडणार नाही, बोला. कारण सरांशी बोलताना मला डीप यातल्या माहिती आहेत आणि ह्या गोष्टी मी सरांना सांगणार आहे की खुलून सांगायला पाहिजेत. कारण तरुण मुलं, आज माझा जो कॅमेरामन आहे ना, त्याने सांगितलं मॅडम मला हा पॉडकास्ट ऐकायचाच आहे, कारण ही माझी स्टोरी असणार आहे कदाचित. मग माझे जे प्रेक्षक आहेत ना, ही तुमचीही स्टोरी असू शकते. हे जे बोलतायत इतकं सरळ साधं काहीच नाही आहे. यांच्याशी बोलता बोलता ज्या वेळेला मी ऐकलं की यांना कधीतरी अशी वेळ यायची की 2-2 दिवस यांना जेवण मिळायचं नाही, जेव्हा हे ट्रकवरती असायचे. सर प्लीज तुम्हाला आता सांगा. एक मजेची गोष्ट सांगतो. आम्ही गाडी, बऱ्याच लोकांना माहीत असेल, ऊसाच्या कारखान्यावर गाड्या चालतात तेव्हा 15-15 दिवसांनी पेमेंट येतं, रेग्युलर पेमेंट येत नाही. माझी गाडी ज्या ठिकाणी चालत होती तेव्हा ऊसाचं खूप शॉर्टेज होतं. ऊस भरपूर असेल तर शेतकऱ्याचा ऊस जावा म्हणून तो काय करतो, ड्रायव्हर क्लिनरला आल्यावरती खायला प्यायला देतो, अगदी गोडधोड घालतो, नॉनव्हेज खायचं काय मिळेल ते खायला घालतो. जावयापेक्षा त्याची बर्दास्त ठेवतो. आणि जेव्हा ऊसाचं शॉर्टेज असतं तेव्हा फॅक्टऱ्या त्यांच्या मागे लागतात. तू मला दे, तू मला दे, तू मला दे. त्यावेळेला तो पाणीही विचारत नाही. अरे बापरे. अनफॉर्च्युनेटली आम्ही त्याच काळात होतो. आणि मग ते पॅसेंजर जे असतात त्या काळी, तेव्हा ते पॅसेंजरना भरून त्यातमध्ये जे काही पैसे मिळतील तर जेवण खाऊन, अनफॉर्च्युनेटली त्या रोडला इतक्या गाड्या चालत होत्या की कुणाला तरी 4 आठवड्याचे पॅसेंजर मिळतील नाही तर नाही मिळाले. बरं, माझा जो रूट होता तिथून माझी सासूरवाडी हार्डली अर्ध्या किलोमीटरवरून मी गाडी न्यायचो. असं वाटायचं यार काय. एक दिवशी अशी वेळ आली की आम्हाला जेवायचं म्हणजे ऊसच खातोय आम्ही 24 तास. आता काय करायचं तर क्लीनरला म्हटलं चल जाऊया का रे आपण आपल्या. तो म्हणलं काय शेतात एवढा वेळ गेला, अजून एक दिवस काढून भेटेल, काहीतरी होईल. तो माझा क्लीनर खरंच मला काही वेळा गुरुच्या पुढचा आहे. आज त्याच्याकडे गाड्या घोड्या आहेत. नाव सांगाल का सर? त्याचं राजा म्हणून नाव आहे. आम्ही राजाच बोलतो, कधी आडनाव मी विचारलं नाही. मी आणि तो एकत्रित, म्हणजे तुम्हाला सांगतो तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे. तर जाऊ जरा शेठ, तर म्हटलं चल आपण जाऊया सासूरवाडीला. नाही अशा ह्याच्यात कोण जाता काय, बोलतो आपल्याला नाही जायचं तिकडे. जेव्हा जवळजवळ म्हणजे एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री 10-10:30 वाजता निघत होतो परत तिथं. तर मला ते फील झालं, म्हटलं रे राजा चल आपल्याला जेवायला जायचं. तर बोलला रे कुठे काय, आपल्याकडे काय नाही तर कुठं, कारण पॅसेंजर मिळणार तर त्याच्या खिशात पैसे. म्हटलं आहेत माझ्याकडे चल. माझ्याकडे तेव्हा एक फ्लॉवर लुबाचं घड्याळ होतं. अहमदनगरच्या सिटीच्या अलीकडे एक सिंधी हॉटेल होतं. त्या काउंटरवर जाऊन विचारलं मॅडम की असं मी घड्याळ ठेवणार आहे, परवा दिवशी येऊन पैसे घेईन. आणि आम्ही दोघांनी जेवलो. आणि नंतर माझ्या क्लीनरला कळालं, नशिबाची गोष्ट म्हणजे वेळ कशी असते बघा. त्या क्लीनरने त्याच्या घरी फोन करून सांगितलं होतं की आम्ही जेवायला घरी येतोय. आमच्या रूटपेक्षा ते 15-20 किलोमीटर बाजूला होतं, म्हणून आम्ही 3 दिवस गेलो नव्हतो तिथे. आणि त्याच्या आईने बिचारीने, 2 जण येणार, त्याने जो निरोप दिला होता तो दिला म्हणून तिने बिचारीने कोंबडी कापून ठेवली होती. आम्ही 10 वाजता त्या तिथे जेवलोय आदल्या दिवशी, आणि परत रात्री 2 वाजता त्याच्या घरी जाऊन पण ती खात होतो. म्हणजे ही वेळ आहे खरं. वेळेचं महात्मा आहे. बाकी सगळ्या गोष्टी खोट्या. 36 तास जेवायला पैसे द्या म्हणून नाही जेवलो. मग एकदा डोक्यात आलं म्हणून काय केलं, रात्री 8 वाजता जेवलोय आणि परत 3 वाजता आम्हाला परत पंचपक्वान्न म्हणू शकतो असं त्या बिचाराने जे बनवलेलं ते आम्ही जेवलेलो आहोत. पण अशा खूप घटना आहेत. तर ते काय सगळ्या सांगून त्या सगळ्या. अजून एक छोटीशी तुम्हाला सांगतो मॅडम. एक कुरकुम म्हणून गाव आहे, तिथे रात्री आम्ही ऊस भरत असतानाच त्या गाडीला स्टार्टर मारायला गेलो तर ते स्टार्ट होईना गाडी. कळालं की बॅटरी चालत नाहीये. ती बॅटरी घेतली. 7-7:30 वाजता तिकडनं शेतातनं तुम्हाला बाहेर यावं लागतं, रोडवर यायचं. रोडवरून तिथून मी इकडे आलो. तिथून एक 20 किलोमीटरवर एक चौफुला म्हणून गाव आहे, तिथे बॅटरीवाल्याकडे गेलो. त्याला बॅटरी दाखवली. तो बोलला नाही, बॅटरी रिप्लेस करावी लागेल. त्या बापड्याला कोणाच तरी नावं सांगितली, त्याने मला बॅटरी दिली. नंतर असंच कुणाकडे तरी गेलो, त्याची मोटरसायकल मिळाली. तर काय होईल झालं असतं की मी ती बॅटरी घेऊन गेलो असतो आणि ती ठेवली असती तिथे. म्हणून त्यांचं रोडवरच घर होतं, म्हणून मी ते बॅटरी घेऊन त्या रोडवरच्या घराच्या इथे उतरलो. त्यांना सांगितलं असं, बोलल्यावर झोपा, रात्रीचे 1 वाजले, 12 वाजले, कुठे जाताय आता तुम्ही. आता मला काही बोलता येईना, गपचूप त्यांच्या बाजूला झोपलो.
अर्ध्या तासाने पाहिलं ते उठलेले नाही, झोपलेले दिसल्यावरती मी उठलो, ती बॅटरी उचलली, दुसऱ्या परत रोडवर आलो, ट्रक थांबवली, कुरकुमला उतरलो आणि तिथून जेव्हा 3 किलोमीटर डोक्यावरती ती बॅटरा बोलतात त्याला, टाटा गाडीचा तो, ती डोक्यावर जेव्हा घेऊन, आणि अनफॉर्च्युनेटली ती जी कापडाची पिशवी ठेवतात, चुंबळ, जुन्या काळी म्हणतात चुंबळ तिला, म्हणायचे, ती काही नव्हती, विसरलो होतो. आणि त्या गावातली कुत्री रात्री 2-2:30 वाजता मागे लागलेली, आणि तो बॅटरा घेऊन डोक्यावर, असं वाटतं ते टाकून फेकून द्यावा, पण मग ते 5,000 रुपयाचं आणायचं कुठून? आणि त्या माझ्या क्लिनरने त्या कुत्र्यांचा आवाज ऐकला, त्यालाही वाटलं नाही माझा शेट आला असेल, तो बापडा धावत आला 1/2 किलोमीटरवर, मग आम्ही दोघांनी मिळून ती गाडीत नेलं, चालू केली. पण एक आहे, एक लक्षात ठेवा, फक्त गरज माणसाला रस्ता दाखवत जाते. म्हणून असं नाही की तुम्ही गरज ओढवून घ्या. अनफॉर्च्युनेटली वडिलांनी इझिली पैसे गोळा करून दिल्यानंतर चुलत्यांनी धंदा केलेला पाहिलेला, चुलत्यांनी काय कष्ट केले असतील याचा विचार न करता आम्ही जी धंद्याला सुरुवात केली, जे पहिले 4-5 महिने आम्हाला वाटलं 2-2.5 लाख रुपये आमच्या एवढ्या मोठं आम्ही शेट झालो आम्ही, आणि जे काही केलं ते आम्ही ह्या सगळ्या गरजा ओढवून घेतल्या, ज्या अगोदरच थांबवू शकलो असतो. ठीक आहे, ते अनफॉर्च्युनेट आहे, गाडीचा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे एखाद्या परत तशी वेळ येऊ शकली असती. आणि हे सर्व करत असताना सुरुवातीपासून, मागे एकदा तुम्हाला मी बोलताना फोनवर सांगितलंही होतं की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असताना वडिलांनी एक चेक भरायला दिला होता. आम्ही 3 मित्र गेलो होतो, 3 मित्रांनी 4 लोकांना विचारलं, 5 आमच्या पेस्लिप खराब केल्या असतील, त्यानंतर आम्ही तो चेक बँकेत भरू शकलो होतो ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना. आणि त्याच वेळेला आमचे काही, मी घाटकोपरला कॉलेजला होतो, तर आमचे काही मित्र यायचे, ते शेअर्स करतात तेव्हा तुम्हाला फॉर्म भरावे लागायचे, त्यावेळेचे असतात ते काय एजंट, डीलर, जे काय त्यांच्यात जे काय म्हणत असतील, जे ब्रोकर्स असतील, तर ते त्याचे ते रिंग असेल ते घाटकोपरला पण असेल किंवा तिथे जमा करायला लागायचे. ती मुलं पटापटा 12वी पासून भरायची, आम्ही डोळ्यासमोर पाहायचो, आणि त्याला ती चेक स्लिप लावून ती लावायची. म्हणजे जो स्ट्रीट स्मार्टनेस किंवा जी स्ट्रॅटेजी किंवा जी काय अक्कल असावी लागते धंदा करण्याकरता, तिच्या नावाने आम्ही शून्य होतो, आणि त्याचे परिणाम आम्ही नंतर 7-8 वर्ष भोगत होतो. घरात नोकरीच करायची आहे हे डोक्यात असलं पाहिजे होतं. म्हणजे ओव्हरऑल टोटल महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात असतं की आपला मुलगा काय, आमच्या वेळेला जास्त होतं की आपण नोकरी करायची आहे, आपण नोकरी करायची आहे. पण जे अनुभव किंवा जो काही व्यवहार ज्ञान म्हणू आपण, किंवा जी स्ट्रॅटेजी तर सगळी, पण ते स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन करताना काय पंख लावायचे त्याला, त्याकरता काय कष्ट करायचे, काय नाही करायचे, याचं शून्य असायचं. आणि त्याचे परिणाम आम्ही 7-8 वर्ष नाही, आजही कधी कधी भोगतोय. कारण अजूनही अकाउंटच्या बाबतीमध्ये आम्ही तेवढेच मागे आहोत. पण ठीक आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल, सरांनी इतक्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, की व्यवहार ज्ञान, स्ट्रीट स्मार्टनेस आणि अकाउंट्स ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. कारण कोणताही बिझनेसमन असेल, त्याला बिझनेस जर चोख करायचा आहे ना, अकाउंट्स मेंटेन करता येणं आणि आलेल्या पैशांचं नीट नियोजन करणं, बिझनेसचं नीट नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या जे स्टार्टअप करू इच्छितात किंवा ज्यांनी ऑलरेडी उडी मारली आहे, तुमच्यासाठी मोलाचा सल्ला सरांनी दिलेला आहे, योग्य पालन करा. मी तर म्हणेन, तुम्ही पहिलं काम चालू करण्या अगोदर अकाउंटंट शोधा. मार्केटिंग, ऑपरेशन, अमुक तमुक ह्या गोष्टी चालत राहतील, पण पहिला अकाउंट्सवाला माणूस असू दे, जो तुम्हाला स्पीड ब्रेकर, रेड सिग्नल, आपलं फायनान्सचं काय चाललंय काय नाही ते प्रॉपर पद्धतीने समजवत जाईल. म्हणून तुम्ही अकाउंटंट पहिला ठेवा. हो, पण सर मला एक सांगा, आता जर आपल्या मराठी मुलांनी एकदम छोटा बिझनेस जर करायचा ठरवलं, तर त्यावेळेला इतकं पॉसिबल नसतं अकाउंटंट ठेवणं. आता अशा वेळेला काय इतकं केलं इझी पाहिजे? झालंय की इतके ऍप आहेत, इतक्या गोष्टी तुम्ही गुगलवर गेलात की तुम्हाला मिळू शकतील. फक्त तुम्ही तिथे लिहिण्याची सवय लावा. हो, तिथे मी काय केलंय, माझं काय करायचंय, कुठे, तुम्हाला तिथे जास्त, उलट त्या एखाद्या पर्सनल एक माणूस त्याचं घेण्यापेक्षा तुम्हाला इथे खूप त्यातली तज्ज्ञ लोक तुम्हाला सल्ला देतील त्या गुगलवर, किंवा त्या कुठल्या तरी ऍप ते युटिलाइज केलेत तुम्ही तर.
तुम्हाला काही गरज पडणार नाही. त्यामुळे आजही मॅडम काहीतरी तुम्ही एखादा प्रॉब्लेम तुम्ही लिहून दाखवा, तुमच्या जे डोक्यात विचार चाललेले असतात ना, त्यातलं ChatGPT सांगते की तुम्ही हे करायला असं 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 करा म्हणून. जेव्हा तुमच्या डोक्यातलं ते जेव्हा पाहाल तर तुम्हाला वाटतं की अरे हो ठीक आहे, ते काही वेळा चुकीचंही सांगतं, पण आपला जो बेस आहे तो बेस कुठेतरी दिसतो आणि मग पुढे आपल्याला काय करायचं आपण ठरवू शकतो ना मॅडम. सरांनी ChatGPTचा उच्चार केला बघा तुम्ही, म्हणजे म्हणून त्यांनी सुरुवातच अशी केली ना की आमच्या वेळेला खरंच काही नव्हतं. आणि कारण ह्या वयात येऊन सुद्धा ते अनेक, ही इज अ टेक्नोसेव्ही पर्सन, जे बिलकुल म्हणजे यांच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी अजिबात नव्हती, पण आज अनेक टेक्नॉलॉजीजचा नीट वापर करणं, अनेक ॲप्सचा वापर करणं, अनेक गोष्टी शिकतायत. सरांचा आणखीन एक छंद आहे, त्यांनी ना इंग्लिश सुद्धा स्वतःचं इम्प्रूव्ह करण्यासाठी एका ॲपवर गेलेले होते आणि ते खूप व्हिडिओ बघायचे. नाही, आणि मी ऑनलाईन कोर्सेस देखील केले आणि त्याचा मी तुम्हाला सांगतो मॅडम, मला मोर दॅन 80% चांगला फायदा झाला. फक्त ते काय आहे की त्याकरता जी मेहनत, आज परत तिथेच आलो आपण, मेहनत करायला पाहिजे. त्याकरता आता माझ्याकडे कारण आहे की मला वेळ नाहीये, पण ते चुकीचंच आहे. वेळ प्रत्येकाकडे आहे. कोणी सांगतो ना माझ्याकडे वेळ नाही, खोटी गोष्ट. काम करायचंय म्हटलं की त्याच्याकडे वेळ असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्या मनात सारखं जे चालेल, मग ते पॉझिटिव्हिटी असो, निगेटिव्हिटी असो किंवा काही असो, जे त्याच्या मनात चालत राहील त्याप्रमाणेच त्याला त्याचे उपाय, त्याचप्रमाणे त्याला त्याचा रस्ता, त्याचप्रमाणे वरचा त्याला दाखवायला लागतो. कर्म अगोदर हवेच, नशीब बरोबरच येतं. काय नाही काय बोलू, इट्स रिअली गुड. म्हणजे हे आपण घेण्यासारखं आहे. कर्म हवे, नशीब विल फॉलो यू, विल चेस यू. मस्त सर, खूप छान वाटतंय. आणि हे करत असताना ना की मग हळूहळू आपण एखादी गोष्ट करत जातो की मग आपल्याला कळतं हे पण आपल्याला कोणीतरी सुचलं, पण या गोष्टी फ्लो असतो. त्या फ्लो मध्ये तुम्ही पण त्याकरता फक्त तुम्हाला गिव्हअप नाही करायचं. ते बोगदा नाही का खोदता शेवटच्या लेअर येतो आणि तो बिचारा बोलतो थकून गेलो. 99% वेळेला ते होतं थकून जाऊ आपण त्या डोंगरात, त्या टनेलमध्येच बुडून मरून जाऊ. माझ्या काम करत असताना मला काही वेळा वाटायचं की अशी जी गाडी समोरच्या नेऊन ठोकून टाकावी आणि संपून टाकावं, असे विचार आले होते. काही वेळा विचार आले. आमच्या घरी जाताना ट्रॅक मधून जावं लागायचं, काही वेळा वाटायचं समोरच्या ट्रेनच्या खाली उडी मारावी. पण त्यावेळेला भावानी, बहिणींनी, कुणाकडनं घेऊन दिलेले पैसे, बायको, ते मूल, काहीतरी असं रिस्पॉन्सिबिलिटी असायच्या. परंतु बघा एक घ्या की तेव्हा जर का मी खरंच एकटा असतो तर मे बी ते काम झालं असतं. पण म्हणून आज मला कळतं मी गिव्हअप नाही केलं, ते चांगलं झालं. याचा अर्थ असं नाही की मी मोठा टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी झालो, पण माझ्याकडे जे मी 6 चाकीच्या एका गाडीला टायर टाकायचा विचार करायचो, त्याच्याकडे मी आज 200+ गाड्या करतोय. माझे वेगवेगळ्या ठिकाणी वेअरहाऊसेस आहेत. सर मी त्या विषयावर येणार आहे. नाही म्हणजे मी का हे मध्येच तुम्हाला सांगितलं की मी गिव्हअप तेव्हा केलं असतं तर काय तिथेच थांबलेलो असतो. कारण प्रेक्षकांना मी सरांना का थांबवलं माहितीये का, गिव्हअप तुम्ही, मी सगळे कोणत्या तरी एका क्षणाला गिव्हअप करतो. आणि सरांनी किती सुंदर उत्तर दिलं की बोगदा आहे, एक शेवटचा ठोका टाकायचा आणि पुढचं द्वार उघडणार आहे आणि आपण हरून थकून बसतो आणि ते द्वार तसंच राहतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथंच शेवट होतो. किती बिकट परिस्थिती असेल बघा, अंधारी रात्र, समोरून ट्रेन आणि मी इथे शेवट करतो, पण जबाबदारीने कुठेतरी डोक्यामध्ये ठण 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 ठोके टाकले असतील. हॅट्स ऑफ टू यू सर. तुम्ही स्वतःला तिथून पाठीमागे ओढलं, ही फार मोठी गोष्ट आहे. तर माझ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे, गिव्हअप नको. कारण तो एका ट्रकमध्ये इतकं हरलेले असताना, फार्मास्युटिकल मध्येच तुमचे वडील होते, तुम्ही सांगितलं. येस, फार्मा कंपनीमध्ये सरांचे वडील होते, त्यांच्यावरती बोजा होता, पाठीमागे भावंड होती आणि त्यावेळेला जर हे हरले असते तर सगळं घर कोसळलं असतं. आज सगळं घर सरांचं नाही, त्यांना कर्ज फेडावं लागलं असतं, कारण एक गॅरंटर वडील आणि एक त्यांचे मित्र, म्हणजे बॉरोवर गेला म्हणून काम संपलं नसतं ना. करेक्ट. आणि तेव्हाची 2-2.25 लाख रुपये खूप मोठी गोष्ट होती त्यांच्याकरता, अतिप्रचंड, हिमालयापेक्षा मोठी गोष्ट होती. खरे खरे. ती त्यामुळे थांबत होतो. सर मला एक सांगा, बिझनेस मध्ये पार्टनरशिप, लोक म्हणतात पार्टनर्स बुडवतात, पार्टनरशिप करू नये,
मला जरा काही अनुभव सांगा ना, तुम्ही अशी पार्टनरशिप केली होती का? मी अगोदर एकदा एक पार्टनरशिप केली. माझ्या भाच्याच्या नावाने मी एक कंपनी, ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली होती. ही ट्रान्सपोर्ट कंपनी दुसरी गाडी घेण्या अगोदर होती. थोडीशी परिस्थिती अडकळीची होती. मी जेव्हा गाडी चालवायला लागलो होतो, पण मध्येच एक फेज अशी आली 4 महिन्याची की आपण हे करूया, तर आपल्याला गाडी न चालवता पण मी पैसे कमवू शकतो. मग तेव्हा एक 2-3 लोक, वेगवेगळ्या ठिकाणची लोक माझ्याकडे बरोबर आली, जागा घेतली, आम्ही काम चालू केलं. काम चालू करत असताना माझा भाचा तेव्हा सगळ्यात लहान म्हणून त्याच्या नावाने ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली. तेव्हा एकच डोक्यात होतं की आपले खूप सारे नातेवाईक या ट्रक व्यवसायात आहेत, त्यांच्या ट्रक्स मुंबईत येतात, तेव्हा तिथे गाड्या भरायच्या, त्यांना लोड द्यायचं आणि त्यामध्ये जे काही पर्सेंटेज असतं ते पर्सेंटेज मिळतं. हे जगजाहीर सगळीकडे होतं, तर ती लोक आपल्याला सपोर्ट करतील. नशिबाने म्हणा किंवा कशाने काय माहित नाही, परंतु तितका त्यांचा सपोर्ट, तितका मला सपोर्ट नाही मिळाला कारण काम चालू केल्यानंतर अतिशय चांगलं काम चालू झालं. 3-4 महिन्यानंतर एक अशी वेळ येत गेली की मी स्थापन केलेल्या कंपनीमध्ये मी घेतलेल्या भागीदारांकडच्या तिथे ते सोडून मला माझे त्या कंपनीत बाहेर पडावं लागलं. पण ते ठीक आहे मॅडम, तो एक पार्ट झाला. म्हणजे भागीदारी पहिली आयुष्यातली जी केली तिथे अशी गत झाली. ठीक आहे, आजही त्यांची कंपनी चालू आहे, चांगली चालू आहे. आता ते पण बिचारे येस त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव नंतर तेच ठेवलं, नंतर झालेल्या मुलाचं. किती कमाल आहे. तर आजही त्यांची कंपनी चालू आहे आणि आता ते चांगले रिलेशनशिप पण आहे. ते आता या गोष्टीचा खूप 85 ते 2025 मोठा काळ गेला आणि का कोणाची रुसवे ठेवायची आणि फुगवे ठेवायची त्यांची गरज माझ्यापेक्षा जास्त होती किंवा जे काय असेल. त्यानंतर मग 95-97 माझे अजून एक दुसरे मित्र, आम्ही कंटेनरचं कामकाज चालू केलं. मिस्टर अशोक कविश्वर जे आता हयात नाहीयेत, त्यांच्याबरोबर मी पार्टनरशिप मध्ये काम चालू केलं. आमचं तेही काम चांगलं चाललं, पण आम्ही दोघंही अकाउंटिंग मध्ये जसं होतं तसंच गोंधळ झाला आणि आम्हाला काय लागला, अरे काहीतरी गोंधळाचं चाललंय, सगळं गोंधळ चाललाय, काय करायचं. आम्ही 3 दिवस नुसता हिशोब करत बसलो. शेवटी मला अशोक बोलला की नाही सुद्धा एक काम करूया, आपलं नशीब ना एखाद्या वेळेस आपलं दोघं एकमेकांबरोबर आहेत म्हणून साथ देत नसेल, आपण वेगवेगळं करून बघूया का रे. ठीक आहे म्हटलं अशोक, तो ट्राय करून बघूया. मग आम्ही काय आता वाटायला आमच्याकडे काय जे काय होतं त्याच्यातलं आम्ही हे तुला हे मला, हे तुला हे मला असं करून आम्ही बाजूला झालो. होती कर्जच. आता त्यात थोडक्यात असं होतं की ज्याने ज्याच्याकडनं कर्ज आणलंय त्याने त्याचं फेडायचंय आणि माझ्याकडे जे होतं ते मॅक्झिमम कर्ज बहीण भाऊ या दोघांनी त्यांच्या तिकडनं घेतलेलं कर्ज, त्यांनी त्यांच्या ओळखीने घेऊन दिलेली कर्ज होती. मग हे करत असताना ते आणि आमचे जे काही क्लायंट जे 2-4-5 होते माझ्याकडे, ज्या क्लायंटमध्ये आमचं एक महत्वाचे क्लायंट म्हणजे DR कुलकर्णी म्हणून, सुनील कुलकर्णी म्हणून दादरलाच राहतात मॅडम. त्या माणसाने मला सुरुवातीचं जे कंटेनर लाईन मध्ये सुरुवात केली. आता मॅडम काम तर चालू झालं, तो आणि मी वेगवेगळं, आम्ही जायचो एकाच कारनी. आमची मस्ती बघा, नुकसानीत आहोत पण कार घेतली होती. ती कार कशी होती की एका फायनान्स कंपनीने पकडलेली कार 1/3 पैशामध्ये आम्हाला कोणीतरी दिली. म्हणजे आता काय, आपण पॉडकास्ट मध्ये आहोत, नाही तर खूप चांगले शब्द आहेत त्याकरता, पण आम्ही गेलो. आता माझं 100 रुपयाचं रिझल्ट टाकायचं जायला. तर ती गाडी घेतली, आम्ही एकाच गाडीने दोघं जायचो. सगळं दुनिया म्हणायची आली काही पार्टनर जानबूजकर कर रहे की क्या कर रहे, सगळ्या कम्युनिटी पार्टनर म्हणजे मारामारी करून शिवाय देऊन वेगळे व्हायला पाहिजे. आमचं एकदम प्रेमाने आम्ही वेगळे झालो होतो. दोघांची कामं चालली, त्याचंही काम चांगलं चालत होतं, माझंही. नंतर मग त्याने त्याच्या काही प्रकृतीच्या ह्याच्यामुळे त्याने हळूहळू रिटायरमेंट घेत त्याने त्याचं काम थांबवलं. मी हेच कंटिन्यू करत राहिलो आणि एक तर मला त्या DR कुलकर्णी सुनील सरांनी फार मदत केली. त्यानंतर मला एक मोठं काम मिळालं शार्प इलेक्ट्रॉनिक्सचं. कंटेनरचं डायरेक्ट कंपन्यांची कामं मला त्यांनी घेऊन दिलं. टेट्रापॅकचं काम मिळालं. आता त्याकरता पैसे तर मोठे पाहिजेत. काम तर चालू झालेलं आहे. मी माझ्या रोज क्रेडिट कार्डवरती जायचो आणि गाड्यांना डिझेल भरायचो आणि ते कशी तरी ऍडजस्टमेंट करत होतो. त्यावेळेला मस्जिदला म्हणजे आमच्या भांडुपला सुरेश कोपरकर म्हणून एक आहे, त्यांनी मला एक चिठ्ठी लिहून दिली होती. ती गुलाबराव जगताप म्हणून हिंदुस्थान बँकेचे चेअरमन आहेत, त्यांना जाऊन भेटा तुम्ही. मी गेलो त्यांच्याकडे, त्यांना ती चिठ्ठी दिली. ते मीटिंग मध्ये होते, बिचारे 5 मिनिटात आले. म्हणाले नाही सुधाकरजी, तुम्ही उद्याच्याला येऊन भेटा, आज आमची मीटिंग चालू आहे, तुम्ही आता वाट बघू नका माझी.
वेळ जाईल. दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांना सगळं सांगितलं काय काम आहेत काय नाही आहे, मला कशाकरता पैसे हवेत. त्यांनी ते पैसे घेतले. ते बोलले बघा सुधाकरजी, ही जी आमची बँक आहे ना ही माथाड्यांची बँक आहे, घामाचा पैसा असलेली आहे. जर का कोणी बुडवलं ना तर त्याला आम्ही ओढून रक्त पडेस तोपर्यंत मारतो. हो. त्यामुळे तुम्ही जर का पैसे घेतलेत तर आमचे पैसे नीट वापरा आणि आम्हाला परत करा. पण हा पैसा जर का तुम्ही खरंच प्रामाणिकपणे आला असाल आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना कोणी मदत करत नाही त्याकरता ही बँक आम्ही करतोय, आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देतो. त्या लोकांनी मला त्यांचे 4 वेळा चहा पाजून मला 5व्या दिवशी 15 लाख रुपयाचं लोन दिलं. त्या काळात 15 लाख 97 मॅडम, हो 98 ला. आजही मी त्या बँकेतनं करोडो रुपयाचं कर्ज घेतो, बाहेर मला कमी इंटरेस्टने मिळत असताना देखील, कारण माझी सुरुवात त्यांनीच केली आहे. माझी प्रायमरी बँक आता HDFC आणि दुसरी बँक हिंदुस्थान. ती करत असताना 15 लाख मिळाले, काम वाढायला लागलं. अरे आता अजून पैसे कमी पडायला लागले. आता मी कुठे जाऊ तोंड घेऊन? माझ्या काय आहे बँकेला जायला? बँकेला काहीतरी हवंय ना. मग बँकेत काय करायचं तर एक जसविंदर सिंग म्हणून एक जण आमचे ट्रान्सपोर्टर होते. त्या माणसाने, आज तो पण या धंद्यात नाहीये, ते फार लॉसमध्ये गेलेत, फार गोंधळ झालाय त्यांचा. पण त्या माणसाने मला खूप मोठ्या व्याजाने दिलेल्या ठिकाणी नेलं आणि बोलले की सुधाकर की गॅरंटी मैं 50 लाख रुपये तक की ले लेता हूं. आणि ते पर्सेंटेज होतं 10% महिन्याला. हो बाप रे. आणि तिकडनं मी 30 आणि 40 आणि 50% घ्यायचो. आणि तिथे मला सगळ्यात पहिलं माझ्या आयुष्याचं कल्याण झालं का तर मला तिवारी म्हणून एक जण भेटला, जे माझ्याकडे अकाउंट बघत होते. त्या आजही माझ्याकडे आहेत. माझ्याकडे तिवारी जे आहेत, त्यांच्यावर आलेले विजय दुबे आहेत. माझं अजून एक मॅडम नशीब आहे तुम्हाला सांगतो, माझा सगळा स्टाफ, गावठी काम आहे आमचं, सगळा स्टाफ असाच 30 वर्ष 35 वर्ष 15 वर्ष 18 वर्ष असा सगळा स्टाफ आहे. त्या मुलांनी, आज माझं काम ऑटो मोडमध्ये आहे मॅडम. मी एक महिना आउट ऑफ इंडिया जातो तर मला एक सिंगल फोन करून विचारलं जात नाही तुम्ही कुठे आहात आणि काय करताय. उलट मलाच वाटतं की ज्याला मला आकलून देतील म्हणून मी त्यांना फोन करतो की काय करताय मला सांगा. इतकी माझी सोन्यासारखी लोक मला मिळाली आहेत. आणि माझ्याकडे 97ला मी जी गाडी घेतली होती या कंटेनरमध्ये 40 फुटर म्हणतात, त्यातला तो ड्रायव्हर आजही, ड्रायव्हर पण आज गाडी चालवतोय. काय बोलताय? सेम ड्रायव्हर. म्हणून तुम्हाला सांगतो मॅडम, कधी कधी ना, मागे एकदा तुम्हाला बोलताना बोललो होतो, तुम्ही मला विचारलं होतं की तुमचं काय एवढं काय तर अक्कल नाही आहे मॅडम मला कशाची. एक आई असते ना, ती आपल्या 4 मुलं असतील तर त्यांना जेवण वाढताना एका मुलाला चुकून एक अर्धी पळी जास्त जाते. तसं वर्ष आहे ना, पहिल्यापासून मी जरा त्याचा लाडोबा असल्यासारखं आहे, तर काहीतरी मला वाढवून देते नशिबाचं. म्हणून मी बोलतो मला नशिबाचा. इदम मम हे जे आपल्याकडे म्हटलं होतं ना, तसे हे आहे. हे फक्त कारण आहेत, बाकी काही नाही. असू देत सर, तुम्हाला जरी किती असं विनयाने वाटलं तरीही कर्तृत्ववान व्यक्ती स्वतःला घडवत असते. आज आमच्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही इतकी छान टिप देतायत ना, की जेणेकरून असंच एखादा कुणीतरी अडकलेला असेल आणि त्याला हे कळेल की मला उठायचंय, उभं राहायचंय आणि पुन्हा कन्सिस्टन्सी ठेवून काम करायचं. आणि मॅडम तुम्हाला सांगू का, एक खरंच डोक्यात फक्त असलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी सगळं असं थकलेलं असताना 97च्या वेळेलाच माझ्या बहिणीने तिच्या घरी सिल्वा माइंड म्हणून एक कोर्स ठेवला होता. तिला किती फायदा झाला नाही झाला मला माहित नाही, पण माझ्या आयुष्याचं कल्याण झालं त्या सिल्वा माइंड. तुम्हाला सांगतो म्हणजे की आज हे सगळं करत असताना यामध्ये मी एक नाव घ्यायचं राहून गेलं माझ्याकडनं मॅडम. एक आमचे जे मेहुणे आहेत दिवेकर म्हणून, त्यांचे एक कायम वेळोवेळी प्रचंड मोठी सपोर्ट होता. मित्रांच्या म्हणाल तर आमच्या कॉलेज वेळेपासून एक प्रकाश सावंत, संजय देशमुख, राजीव देसाई, संदीप कुंदापूर, एक तर बिचारा गेला आमचा दिलीप सवने म्हणून. पण ह्या लोकांनी, ह्या पहिल्या दोघांनी तर ह्या संजय आणि दिलीप कुठून व्याजाने पैसे घ्यायचे आणि तेच फेडायचे. त्यांची परतफेड करायच्या अगोदर परत दुसरे मागितले की ते द्यायचे. इतकी त्या लोकांनी मदती केलेली लोक आहेत. बाकी एकदा तुम्ही रुटीनमध्ये आल्यानंतर खूप लोक येतात जातात, पण त्यावेळेला जे टायर फुटलाय म्हणून मी सोलापूरहून परत आलोय आणि पहिले 3000 रुपये या दोघांपैकी कोणाचे तरी द्यायचे राहिलेत
आणि त्यांना कळतंय टायर फुटला, ते बिचारे दुसऱ्याशी बोलतात रे सुद्धा हे बघ 4,000 रुपये घे, टायरवाल्याला घे, टायर घेऊन जा म्हणून. बापरे, ही लोक सपोर्ट. सपोर्ट. आणि आता मला पटलंय त्यांचं हे जरा देवाची लाडकीच. एक्झॅक्टली सांगितलं ना. त्याशिवाय असे मित्र मिळणं नाही नाही, म्हणजे शब्द नाही आहेत खरंच. मित्र, स्टाफ, बाकी पण सगळ्या ज्या काय तुम्हाला सांगतो आमच्या कुटुंबामध्ये, म्हणजे आमच्या चुलत भावंडांपासून जर का सगळ्यांकडे बघायला गेला तर आम्ही 25 लोक होऊ, पण आजही एका ठिकाणी टाचणी पडली ना ते 24 जण जेवढं यायला ट्रान्झिटेबल लागेल तेवढ्याच वेळात आम्ही येतो. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, आज माझं एज 67 आहे. माझे वडील आत्ता गेल्या ह्याच्यात 93 कम्प्लीट झाले. माझी आई 86-87ची. मला सांगा कोणाच्या नशिबात असतं या सगळ्या गोष्टी सांभाळ मिळणं. म्हणून तुम्हाला सांगतो लाडका आहे. आजही माझी बायको, माझी बहिणी, माझ्या बहिणी ह्या जितकं काम करू शकतात त्यापेक्षा कणभर जास्तच आई स्पीड मध्ये आणि चविष्ट करू शकते. बायको रागवणार आहे सर. असू देत, बहिणी पण रागवतील, बहिणी पण रागवेल, पण ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज म्हणजे अतिशय तंदुरुस्त एकदम दोघंही. आज 92-93 वर्षे माझे वडील रोज 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर चालतात. अजूनही त्यांना वाटतं मी पंढरपूरला जाऊन येऊ का रे एकटा. विचार पण डोक्यात येणं फार मोठी गोष्ट आहे त्या एज मध्ये. तर आज हे जे सगळे हे नशिबाचंच आहे मॅडम, ते म्हणजे खरंच नशिबाचं आहे. आता बाकी तुम्ही सांगा काय ते. सर, एक बिझनेस ज्या वेळेला नीट चालतो त्यावेळेला माणसाला डायव्हर्सिफिकेशन बिझनेसचं करावंसं वाटतं का, आणि करावं का? त्यामुळे आपण आणखीन वेगळी चांगली वाट बघू शकतो का? कसं हा बिझनेस तर चालूच प्लस डायव्हर्सिफिकेशन. त्याचं कसं आहे मॅडम तुम्हाला सांगतो, म्हणजे मी तर कायम त्या मताचा आहे. बरं, माझं काय होतंय की मी एखादी गोष्ट चालू केल्यानंतर ती माझा ट्राय हाच असतो की ती ऑटो मोड मध्ये कधी जाईल. ती ऑटो मोड मध्ये, म्हणजे माझं तिथे मी ती सिस्टम तेवढी सेट करा तुम्ही की तुम्हाला तिथे काही करायची गरजच, माझं कामच नाही राहिलं पाहिजे तिथे. माझ्या स्टाफवरती माझा एवढा ट्रस्ट असला पाहिजे की तो चुकीचंच करू शकत नाही, तर ते ऑटोमॅटिक ऑटो मोड मध्येच गेलं. मॅडम मी हे करत असताना तुम्हाला सांगतो 2013-14 मध्ये मी आफ्रिकेमध्ये एक्सपोर्ट चालू केलं. आफ्रिकेमध्ये आम्ही त्या एक्झिम रिलेटेड ट्रान्सपोर्टेशन मध्ये मी आहे, त्या कंटेनर ट्रान्सपोर्टेशन. मग असंच वाटतं ना की अरे मग ते दुसऱ्याकडे बघूनच आपण शिकतो. आम्ही एक्सपोर्ट चालू केला. ते सगळं केलं झालं नंतर माझ्या लक्षात आलं की कुठेतरी एका कोणावरती परत तोच विश्वास आणि मूर्खपणामध्ये ना एक छोटीशी लेअर आहे, एकदम थिन लेअर. हा, म्हणजे तुम्ही समजूच शकत नाही कधी. म्हणजे एखादा म्हणतो विश्वास, दुसरा म्हणतो मूर्ख आहे. मला कळलं मी मूर्ख निघालो. मोठ्या प्रकारे मी पैसे तिथे माझे अडकून गेले म्हणजे ते न मिळणारे पैसे झाले. ते साधारण ते ठीक आहे मॅडम, जे काय असतील ते रिकव्हरी करायला काहीतरी प्रयत्न तर करतोच माणूस. ते रिकव्हरी करण्याकरता म्हणून मी चक्कर मारता मला तिथे एक जण भेटला की बोलला, थोडासा ओळखीचा होता. त्यांची मिसेस माझ्याकडे अकाउंटंट म्हणून काम करत होती. ओके. तर तिच्याच ओळखीने मी तिकडे गेलो होतो की मी त्यांनी सांगितलं हे माझ्या मिस्टरांना हे देत आहे का म्हणून. तर मी ते असं करून आम्ही भेटलो तिथे. ते भेटल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की सगळे झालंच आहे तुमचा झोल, आणि त्यांना तिकडची लँग्वेज म्हणजे फ्रेंच मध्ये चालायची कामं. त्यांनी मला सांगितलं संध्याकाळी आल्यावर की सुधाकरजी कोई भी हालत में आपको पैसे मिलने वाले नहीं है. डिक्लेरेशन. हाँ, उन लोग का जो डिस्कशन चल रहा था वो आप आना जाना जितना कैसा खर्चा करना वैसा कर लो. तर मतलब नहीं, मेरे को भी अंदाजा तो आया था, मैं तो प्रिपरेशन में हुई, बट फिर भी ऐसा लगा कि एक चलो यार पत्थर मार के देखेंगे, और भी मैं 4 बार आऊंगा लेकिन मैं छोड़ूंगा नहीं. मैं मतलब तर तो बोला देखिए कोशिश करिए, बट आई डाउट कि हाँ इन लोग से पैसे निकालना आपको मुश्किल हो जाएगा, बट आप एक काम करो, नहीं तो सुधाकर जी आप ऐसा जाइए काम कर लो, तो ये एक्सपोर्ट इधर करोगे तो इस चीज को ये रजिस्ट्रेशन मेथड है, ये ऐसा है, ये तो आप ये ट्राय कर लो. मैं म्हटलं साहब पैर पडता हूं, बट इसके आगे कोई काम नहीं करूंगा इंडिया छोड़ के. पहिला मी ऑलरेडी, कारण मी तेव्हा मॅडम चांगल्या मोठ्या अमाऊंटला मी बडलो होतो. मग नंतर करोडोंमध्ये असेल. हा, मोर दॅन करोड, म्हणजे चांगल्या करोड मध्ये.
तर मग 4 करोडच्या आसपास मॅडम 12-13ला माझे पैसे बुडले होते. ते 4 करोड तसे महाराष्ट्रीय सामान्य माणसाला खूप झाले मॅडम. 12-13ची गोष्ट होती. जर का तेव्हा मी ती प्रॉपर्टी घेतली असती तर मे बी त्या 40 करोडची झाली असती, मी अगदी काही न करता. बरोबर आहे. तर मी त्याला म्हटलं रात्री झोपेत, म्हटलं यार ठीक आहे यार, ह्याने जे, कारण काय आहे थोडीशी लॉटरीचं तिकीट घ्यायची सवय असते, जरा धंद्याची तिकीट घ्यायची धंदा करण्याकरता. लॉटरी म्हणजे जाऊन महाराष्ट्रातली लॉटरीचं 1 रुपयाचं तिकीट घेऊन वाटते नाही. रात्री झोपेत विचार केला, म्हणजे ठीक आहे यार, एवढे पैसे गेलेच आहेत ना, आता 30-40 लाखाचंच आहे ना यांचा अख्खा प्लॅन. आणि मी त्याला सकाळी उठून म्हटलं मला करते, चलो डिटेल दो. मग तिकडची जी FDA असते, म्हणजे त्याचं जे मेडिसिनचं जे काय आहे त्या डिपार्टमेंटमध्ये गेलो, इन्क्वायरी केली, काय पेपर्स लागतात काय नाही लागत, इकडे मॅन्युफॅक्चर शोधले, ते पेपर्स पाठवले, रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली आणि मॅडम मी ते काम चालू केलं. 2015ची गोष्ट आहे. 2016ला पहिला लॉट मी एक्सपोर्ट केला मॅडम. तो केल्यानंतर मला जे होते इकडचे लोक आफ्रिकेचं नाव घेतलं की सांगायचे अरे पागल हो, जे मॅन्युफॅक्चर पण सांगायचे. मी त्यांना एका सांगायचो, मैं आपको 100 रुपये का 100 रुपया नहीं दिया तो गेट के बाहर माल नहीं निकलने का, 91 रुपये का क्रेडिट नहीं देने का. आणि मी पहिल्या कामात पण तेच केलं होतं. मला लोक सांगायची टाइल्स ना सर 1 कंटेनर क्यों 10 कंटेनर भेजो, 1 कंटेनर का पैसा दिया 9 आपको उधार. पण मला माझ्या दरवाजासमोर कोणी पैसे घ्यायला नको पाहिजे होता, म्हणून मी माझ्या कुवतीप्रमाणे करत होतो. सेम फार्मामध्ये केलं. पहिली ऑर्डर जाऊन पोहोचल्यावरती जनरल कोर्समध्ये लोकांना 6-7 महिने लागतात रिपीट ऑर्डर यायला. मला 2.5 महिन्यात दुसरी ऑर्डर आली, परत 3 महिन्यात तिसरी ऑर्डर आली. करता 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 आता माझा मुलगा 100% ते तोच बघतो आणि माझ्या ट्रान्सपोर्टपेक्षा त्याने तो धंदा मोठा केलाय. त्याने 17-18ला त्याने एंट्री त्यामध्ये केली आणि त्यानेच डेव्हलप केलं, त्यानेच मोठा करतोय आता तो खूप चांगलं आमचं काम चालू आहे. त्यानंतर पण झोप लागली नाही म्हणून 2 वर्षापूर्वी आता मुलगा तिकडे बघा करतोय, आता मला परत माझं ऑटोमोटिव्ह मध्ये मी काय करू, म्हणून मी 2 वर्षापासून वेअर हाऊस मॅनेजमेंट सर्व्हिसेस द्यायला चालू केलं. त्यामध्ये माझ्याकडे आता बेंगलोरला एक 50,000 स्क्वेअर फीट, भिवंडीला एक 2 लाख स्क्वेअर फीटच्या आसपास, दमनला 70,000 स्क्वेअर फीट आणि हैदराबादला आता माझं नवीन प्रोजेक्ट चालू होईल ते पण एक 60,000 स्क्वेअर फीटचा आहे. 60,000 स्क्वेअर फीट. तर मी आता ट्रान्सपोर्ट बरोबर मी आता हे आमचे पॅरलल आहेत ना, ट्रान्सपोर्ट बेसिक बिझनेस माझा, वेअर हाऊस त्याच्याशीच निगडीत आहे, म्हणून मी त्यातल्या त्यात ते बघितलं. तर मला मुलगा कधी कधी बोलतो पण की पप्पा जरा थांबा ना कुठेतरी, की आम्हाला पण करायला काहीतरी ठेवा. पण ते ठीक आहे, तो त्याचं जरा म्हणतो तुझं तू करत राहा, माझं मला वेळ जातोय तो पण करत राहील, असं करणं चालू आहे. सर तुम्ही एकदा मला बोलला होतात की सिग्नलवरची जी मुलं आहेत त्यांच्याकडनं तुम्ही खूप काही शिकता. काय सांगितलं होतं तुम्ही? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मॅडम, कधी जर का तुम्ही सिग्नलला आता तुम्ही जाऊन जर का उभे राहिलात डिसेंबरच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर, तर तुम्हाला ते लोक कानटोपी घेऊन फिरताना दिसतील. म्हणजे आपण गाडीत बसलोय, तुम्ही गाडीत बसलाय, तुम्हाला ती कानटोपी विकताना दिसतील. क्रिसमस आलाय तर लाल टोप्या घेऊन फिरतील. संक्रांत येण्याच्या अगोदर पतंगाची किंवा मांजा घेऊन फिरतील. जसा हा काळ संपेल, उन्हाळा चालू व्हायला लागेल की त्या कॅप विकायला सुरुवात करतील. जसा उन्हाळा संपायच्या अगोदर छत्र्या घेऊन फिरतील. इतक्या पटापट 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 चेंज करणारं मला दुसरं कोणाचंही उदाहरण दाखवा तुम्ही मला. म्हणजे उद्या काय होणार आहे त्याच्याकरता त्यांचा जो विचार आहे किंवा त्यांचा जो कोण सप्लायर आहे, हे जे मटेरियल त्यांना जो देणारा कोणतरी जो आहे ना यांच्या मागे पडे कोणतरी ब्रेन, नक्कीच त्याच्याकडे जाऊन तुम्ही जर का विचार करत गेलो ना, आपण आपलं काम करत असताना, की त्याच्या दृष्टीने जर का तुम्ही विचार केलात तर एखाद्या वेळेस आपण काम आज जे काय करतोय ते उद्या त्याच्यात काय बदल होईल किंवा काय होईल याचा विचार आपण करण्याचा अँगल देऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून काय करा की कायम ते लोक काय विकतात हे विचार करत चला. त्याच्या मागच्या माणसांनी किती महिने अगोदर ती सगळे चायनीज विकतायत ना, मग त्याने 3 महिने अगोदर माल मागवला ना, ते काय केलंय. दिवाळीमध्ये जर का तुम्हाला कंदील आणायचे असतील तर तुम्हाला 15 दिवस अगोदर मार्केटमध्ये पाहिजेत. दिवाळी गेल्यानंतर 2 दिवसांनी त्याचा उपयोग काय होणार आहे. म्हणजे किती स्ट्रॅटेजी प्लॅनिंग. तर त्या करताना तुम्ही त्या अँगलने एकदा विचार करायला गेलात की मॅडम तुमच्या लक्षात येईल किंवा कुणाही तुमच्या प्रेक्षकांच्या लक्षात येईल, मी काम करत असताना थोडा वेळ तो जो मागचा आहे ना बॅकस्टेज मध्ये
त्याचा विचार करा तुम्ही तुमच्या कामात. तुमच्या लगेच लक्षात येईल की मला काय चेंजेस आणले पाहिजे. सरांनी मला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की मॅडम मार्केटिंग इतकं उत्तम ह्या सिग्नलवरची मुलं करतात, येतात टकटक करतात, सांगतात, आपण नाही घेतलं निघून जातात, पण लगेच त्याच जोमाने पुन्हा ती पुढे येतात. एक्झॅक्टली, बरोबर ना सर? एक्झॅक्टली. मग हे आपल्या मराठी उद्योजकांनी. पण आता मॅडम कसं झालंय, आता आपली महाराष्ट्रीयन मुलं पण खरंच चांगल्या प्रकारे करायला लागली आहेत. फक्त कुठे काय होतं, एक तर आपला जे तुम्हाला सांगितलं अकाउंट्समध्ये आपण पिछाडलेलो राहतो, किंवा काय होतंय पेशन्स नाही आहेत आमच्याकडे. जसे आम्हाला पण सुरुवातीला वाटायचं ना, धंदा म्हणजे काय आज गाडी घेतली की उद्या मी लगेच तिथे त्या ट्रान्सपोर्टरच्या बाजूला बसणार, परवा तिथे जाऊन तेरवा टाटांकडे जाऊन बसणार. काय आम्ही टाटाची गाडी घेतली होती. जो पेशन्स पाहिजेत ना, की मला काय करण्यापासून मी म्हणजे स्ट्रॅटेजी पाहिजे, पेशन्स पाहिजे, आणि लबाडी न करता प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. मोठी गोष्ट. तुम्हाला मी सांगतो मॅडम, माझं एक 2018 मध्ये मला काही रकमेचं घर घ्यायचं होतं, तर मी 4 घरं पाहिली, 3 नाही घेऊ शकलो. जेव्हा मोठ्या फरकात होती ती घरं, का तर त्यांना ब्लॅकचे पण पैसे पाहिजे होते. तुम्ही कोणी विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, आमच्या कंटेनर लाईन एक्सपोर्ट एक्झिम मध्ये आमच्या सगळं मल्टीनॅशनल कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट असतात, वर्षाची किंवा कुणाशी कॉन्ट्रॅक्ट असतात, पण आमच्या येणारे 100% पैसे आम्हाला चेकनी येतात. नो ब्लॅक. 1 रुपयाही डोमेस्टिक मुवमेंट मध्ये तुम्हाला मे बी काहीतरी कॅश मिळते, पण आमच्या लाईनमध्ये फक्त चेक मिळतात. आमच्याकडे कुठल्याही धंद्यामध्ये, माझ्या एक्सपोर्टच्या धंद्यामध्ये पण काय प्रश्नच येत नाही ब्लॅकचे पैसे आणणं, किंवा येत असतील मार्ग आहेत, आम्ही कधीही वापरले नाहीयेत. कधीही जेव्हापासून जीएसटी झालं 20 तारखेलाच जीएसटी गेलाय आमचा. 2017च्या मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरला चालू झाल्या, तिथपासून आज ताग आहेत. मग आपल्याकडे, आणि मॅडम माझं ना काम चालण्याचं अजून पण एक चांगली गोष्ट अशी झाली होती की त्या धंद्यातले पैसे एक्स्ट्रेस काढले नाही गेले. वडिलांची नोकरी होती, बायकोचा पगार होता, त्यामुळे घर चालवायला पैसे देत नव्हतो मी. म्हणजे धंद्यातले पैसे धंद्यातच फिरत राहिले. आणि जेव्हा मग ते एकदा ते झाड जेव्हा ते चांगलं असं मजबूत झालं, मग त्याला किती लोंबगळा, किती झोकेला, बरोबर, तुम्हाला काही तिथे इश्यू येत नाही. सर तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी धंद्यातले पैसे लक्झरीसाठी सुद्धा आपल्या लोकांकडनं वापरले जातात? पाण्यात आहे, जातातच. ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही, अगदी शेतकऱ्याचं आपण उदाहरण घेऊ, तो काय करतो बिचारा, विहिरी करता म्हणून लोन घेतो आणि मुलीचं लग्न करतो. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. विहीर पण गरजेची आहे, पण विहीर न खणता लग्न केलं, लग्नात काहीच नाही येणार. विहीर केल्यावरती 2 एकर शेत जर का बागायत झालं असतं, तर त्यातलं बायचान्स शेतकऱ्याचा चान्सेस कमीच आहे, कारण त्याची MRP तो नाही ठरवत, ती जग ठरवतो. आणि प्रोडक्शन सुद्धा वरचा ठरवतो, आणि त्याला काय किंमत द्यायची हे दुनिया ठरवते, जो घेणार आहेत कोणी ते. त्यामुळे त्याचे हाल विचारायचे तसेच आहेत, जे आमच्या ट्रान्सपोर्टरचे पण सेम तर आहे मॅडम. आमचे रेट, आम्ही एखाद्याकडे जाऊन सांगायला गेलो, साहेब हा खर्च, अरे तुझा खर्च जाऊ देत, तो मग दुसरा ट्रान्सपोर्टर एवढ्याला देतोय तेवढ्याला देतोय. पण त्यामध्ये पण तुम्ही तुमच्या सर्व्हिसच्या जोरावर, तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही टिकू शकता. अशा तुमच्या कंपन्या आहेत? येस, माझी स्वतःची कंपनी पण मॅडम, आज आम्ही मार्केटपेक्षा आम्ही प्रीमियम घेतो आणि लोक देतात. आज एखाद्याची 250-300 कंटेनरची मुवमेंट असेल, आणि जर का मी पर मुवमेंटला महिन्याला मी जर का 1000 रुपये एका गाडी मागे जास्त घेतात, 3 लाख रुपये एक्स्ट्रा देतात, कारण त्यांना माहिती आहे की ह्याच्या 3 लाखामुळे त्यांचे 30 लाख वाचतील. का तर दुसऱ्याने जर गाडी वेळेत दिली नाही तर ती गाडी जाता येता व्हेसल मिस झाली, अमुक झालं. एक्सपोर्टचं खूप प्लॅनिंगचं काम असतं, त्यामुळे ते करावंच लागतं. तर ते लोक देतात. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे काही करा, भीक जरी प्रामाणिकपणे मागायचं ठरवलं ना तरी भरपूर मिळते. धंदा बिंदा तर सोडून देते, तर ते होतच होतं. म्हणजे तुमची नोकरी असू देत, काही आयुष्यात प्रामाणिकपणा अतिशय. तुम्ही म्हणताय की हल्ली बेरोजगारी फार आहे, मी तर म्हणेन या इंडियामध्ये बेरोजगारीच नाही राहिली. काय बोलते? येस, मग आम्हाला लागली ना माणसंच मिळत नाहीत. लायक माणूस म्हणजे कितीही पैसे मी तुम्हाला सांगतोय मॅडम, कितीही पैसे दिले तरी लायक माणूस मिळत नाही. तुमच्या कधी कॉमेंट्स येतील ना याच्या बाबतीत, तर मला प्लीज शेअर करा, मी तर बघीनच. आज तुम्हाला जर का अकाउंटंटची गरज असेल, तुम्ही अकाउंटंट म्हणून जर का एखाद्याला बोलवलं, मार्केटिंगवाल्याला बोलवलं, तुम्हाला सांगतो मॅडम, आता गुजरातमध्ये आपली जी कामं जातात, गुजरातमध्ये जेवढी लोक गेलीत कामं घेऊन, थकली आहेत ती लोक. गुजराती काय करतो, काम करत असताना बोलतो मला 10,000 रुपये पगार आहे,
तो मैं 9,000 रुपए का ही काम करूंगा, 1,000 रुपये मैं प्लस रहूंगा. आमच्याकडे कामाला मुलं असतात, ते 10-15 मुलांच्यात. माझ्याकडे जरा कुठल्याही स्टाफने मला सांगितलं ना शेठ उद्या चाललो मी, तर मला धस होईल. अरे हा चालला, त्याची जागा कोण घेणार? आणि जी नवीन मुलं कधी जर का कुणाकडे मी ऐकतो कोण आले गेल्याची, ती जाता म्हणल्यावर तो मालक खुश होतो, आहे जाऊ देत हे का ते बाणगुळ आहे, त्याचा काही यूज नाहीये. त्याला 20,000 रुपये पगार देऊन जर का तो 5,000चं पण काम करण्याच्या लायकीचा नसेल. हल्ली नवीन जर का रिक्रुटमेंट करायला गेलं, वेअरहाऊस करता मला रेग्युलर करावी लागते मॅडम. सगळं त्याचं प्रेझेंटेशन, ते सगळं त्याने गुगलवर चॅट जीपीटी अमुक तमुक वापरून त्याने असं प्रेझेंटेशन दिलेलं असतं की तो इलॉन मस्कचा बापच बनलाय. आणि काम त्या बापड्याला माझ्याकडे 7वी पास केलेल्या मुला इतकं पण येत नाही. काय सांगताय? येस. ही जी आणि इस्पेशली इथे महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये गेलात तर कन्नडांची, आंध्रात गेलात तर आंध्रात, ही प्रत्येक ठिकाणी गोष्ट आहे मॅडम. आपल्याला वाटतं ना की बाकीचे लोक कामं करतात, अजिबात नाही. बेंगलोरला एकही कन्नड ठेवू शकलो नाही मी. आंध्रामध्ये अजून एकही सिलेक्शन झाले नाही, अजून माझं काम चालू करायचं, सिलेक्शन झालं नाही. जो जिथे लोकल आहे तो तिथे, तो आपल्याकडे बेरोजगारी नाही, लायकीचा माणूस कुठल्याही पगाराने मिळत नाही. म्हणजे जास्त देऊन पण तुम्हाला नाही मिळत. म्हणजे पैसे आजही तुम्ही छोट्या छोट्या कंपनीमध्ये गेलात आणि जर का तेव्हा मालकाला कळायला लागेल ना की हा काम असं करावं जसं डायबिटीस माणसाला होतो, तुम्ही त्या कंपनीत त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करा की मी गेलो तर कंपनी संपली पाहिजे. तुमचा जो काय पिलर आहे ना, तुमचा जो 10 लोक 20 लोक म्हणून कंपनी चालवतात, जे पिलर्स आहेत त्यातला एक गेला तरी हलेल ना, हल्लं पाहिजे म्हणून कळलं पाहिजे, तेवढं तुम्ही काम करा. आणि मग नंतर तुम्हाला जर का कोणी 25 देत असेल ना, तो 75 द्यायला तुमच्या घरी चक्करा मारेल. 75 घे पण तू जाऊ नकोस, तुला काय फॅसिलिटी पाहिजे सांग, आपल्यात हे ताकद काय असली पाहिजे, तू मला 1 दे, मी तुला 10 देणार. आणि हे कोणी देऊ शकतो, नोकरी करणारा देऊ शकतो, धंदेवाला देऊ, कोणी करू शकतो. मी एखाद्या कंपनीचं काम करत असताना मला काय ऍड ऑन सर्व्हिसेस द्यायचे आहेत, त्याचे मला चार्जेस का नाही घ्यायचे माझ्या डोक्यात असलं पाहिजे. एकदा तुम्ही हे करत गेलात ना मॅडम की तुम्ही काही काम करत राहा, तुम्हाला कुठे थांबायला लागत नाहीये. आणि आमचं तरी अजून असंच चाललंय. हल्ली काय झालंय, रॉयल्टी अमुक तमुक प्रकार नाही आहेत माझ्याकडे. तुम्हाला सांगतो, आता एवढ्या वर्षाच्या कामात मी मोठ्या 3च कंपन्या सांगू शकतो, आणि प्रत्येक कंपनीमध्ये मला 17, 18, 20 वर्ष मी सर्व्हिस दिलेली आहे. बापरे. आणि एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये आज मग याला तुम्ही नशिबाचा भाग म्हणा किंवा काय म्हणा, मी तर म्हणतो की माझा जो स्टाफ, आमची जी टीम काम करते ना, ती ह्याच पद्धतीने करते. काम करायचं म्हणजे रात्री 2 वाजता सांगितलं 2 वाजता काम झालं पाहिजे, इथे वेळ नाहीये का तर त्यांचं काम अडकणार आहेत. हा येस, आणि तशाच पद्धतीने करतात. त्यांना प्रत्येकाला वाटतं हे सुधाकर शेठचं नाही, माझंच त्यांचंच आहे. एव्हरीबडी, त्यांना प्रत्येकाला माहित आहे की ते त्यांचंच आहे म्हणून. त्यात आमच्याकडे तुम्हाला गंमत सांगतो, एकदा काय झालं होतं की मी असंच दर्शन घ्यायला शिर्डी साईडला गेलो होतो, आमच्या असेच गेलो होतो आम्ही. मला ड्रायव्हरचा फोन आला की अरे सेठ, ये ऍड्रेस ढूंढ रहा हूं, मिल ही नहीं रहा है. तो अहमदनगरला गेला होता. काय झालं होतं मॅडम, आमच्या ज्या माणसांनी, आणि ते ओडीसी कन्साइनमेंट होती, म्हणजे त्याची परमिशन्स घ्याव्या लागतात, त्याचे फाईन भराव्या लागतात. आमचा जो विजय दुबे तुम्हाला जे बोललो, त्याने काय झालं, मी ऐकत होतो, मी कॅबिन मध्ये ऐकत होतो की ते अहमदनगर, पण मेल मध्ये ना अहमदाबाद होतो. ओ गॉड. ही गाडी तिकडे गेली, अहमदनगरला गेल्यावरती कळलं की त्याला म्हटलं काय ऍड्रेस आहे, मग त्याने ऍड्रेस तो GIDC. अरे म्हटलं बरोबर पड, MIDC होएगा. तो बोलतो नाही GIDC लिखा है. बोला और आगे पड, बोलतो अहमदाबाद लिखा है सर इधर. ठीक है, 5 मिनिट रुक. मग पप्पू बोलतो आम्ही, त्याला फोन केला, पप्पू ये क्या हुआ है, बोलतो ऐसा कैसा होएगा. त्याने ते सगळं बोलला, तो पण बोला नाही ऍड्रेस जायचं. मग ते सगळं ओपन झालं की ते अहमदाबादला जायचं होतं. बरं, लिखित काय होतं अहमदाबाद, चुकलो कोण, आम्ही. आमचे जवळजवळ 3-3.25 लाख रुपये तुटले होते तेव्हा. ही गोष्ट असेल 15-18 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. पण मी माझ्या माणसाला एका शब्दाने बोललो नव्हतं, त्यालाच वाईट वाटत होतं, काय कैसा हुआ, क्यों नहीं पडा. पण ते 3.25 लाखाचे त्यांनी मला 3.5-4 करोड 30 करोड कमावून दिलेत. तुम्ही त्याला 3.25 लाखाचं काय बोलू. त्या लोकांनी दिवस बघत नाहीत, रात्र बघत नाहीत.
तर ते ही जी टीम सागर अमुक तमुक ही सगळी टीम आहे आमची खूप चांगली आणि खूप म्हणजे असं नावं घ्यायची काही गरज नाही आहे त्यांची. तशीच अकाउंटची मुलं 20-20 वर्ष आहेत. एक एक पैशा करता त्यांची आपापसात भांडणं चालू असतात. हे वाउचर पास नाही होणार, हे असं नाही होणार, याचं हे झालंय तर ते झालंय. खूप 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 चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे सगळ्यांचीच कंपनी आहे मॅडम. भले मलिदा मी एकटा खात असेल एखाद्या वेळेस पण सगळ्यांची कंपनी आहे. ज्यावेळेला मी तुमच्या ऑफिसमध्ये ह्या डिस्कशनसाठी आले होते तर एक मुलगा मला भेटला होता. तो म्हणाला की आमच्या दिवाळीला ना आमच्या हेल्थबद्दल काहीतरी सर काय करता सर तुम्ही तुमच्या. नाही आता ते काय व्हायचं, ही जरा जुनी गोष्ट आहे मॅडम. पूर्वी आम्ही काय करायचो की मी त्यांना काय सांगायचो त्यांच्याकरता आमच्या घरी ज्या कामवाले असतात त्यांच्याकरता पण की बाबा बोनस न घेता त्यांचं मी हेल्थ इन्शुरन्स करून द्यायचो. कधी चुकून आजारी पडलात काय झालं त्यात 2 फायदे असायचे. ती आजारी पडली, ती बाई आजारी पडली तर ती बिचारी कोणाकडे बायकोकडे पैसे मागणार म्हणजे मला द्यायला लागणार. त्याऐवजी एकदा ते तिच्याच पैशातनं तिला हे करायचं. पण आम्ही ते करत करत नंतर आता आम्ही काय केलं, आता एक आमचा कॉमन जो आहे तो आहेच आणि आमचा ट्राय असतो की किमान 2, 3, 4 बोनस पगार आम्ही बोनस म्हणून देतो. काय बोलताय. म्हणजे असं डिपेंड त्या वर्षीच्या त्या सीझनच्या ह्याच्याप्रमाणे पण आम्ही देतो. ते सगळं एकमेकांचं आता म्हणजे ते सगळं आपापसातच आहे मॅडम. त्यामुळे काय की जे 2 रुपयाला ते हेच करायचे. एक आहे मोठा पर्सेंटेज मी घेतो, बाकीचे ती लोक बिचारी करतात. पण ते म्हणूनच ते तुमच्याशी आणि जे काय म्हणजे प्रत्येक जण आज या मुंबईत सारख्या ठिकाणी गाडी घोडं मी स्वतःच्या त्यांच्याही गाड्या ट्रेलर्स आहेत, गाड्या आहेत, स्वतःची घरं आहेत त्यांची. त्यांनी पण गाड्या घेतलेल्या आहेत ते आमच्या कंपनीच्या थ्रूच घेतलेल्या तिथेच चालतात तेच वा, 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 चालतात. तर ते त्यांचं म्हणजे तसं आहे प्रत्येकाचं टचवूड खूप चांगलं चालू आहे. म्हणजे हे देवाचे लाडके आणि यांचे बाकीचा स्टाफ आणि सगळेच लाडके. का सुंदर कॉम्बिनेशन आहे. सरांचं एक ना आवडतं गाणं आहे. सर का गाणं आवडतं आणि कोणतं गाणं आवडतं जरा सांगा. ऍक्च्युली ते चांद तारे तोड के लावू माझा काय आवाज बिवाज चांगला नाहीये पण त्या शाहरुख खानचं जे गाणं आहे तर पिक्चर पण मी नाव सांगेन तुम्हाला आठवलं थोड्या वेळाने. तर ते कसं आहे मॅडम, थोडा आहे थोडे की जरूरत वगैरे असं असं काय 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 त्या गाण्यामध्ये आहे. थांबायला नाही पाहिजे कोणी कुठे. चांगल्या गोष्टी करता थांबवू नका. जेवढं मिळालं त्याच्या मिळणं आणि अजून मिळवण्याकरता लबाडी गोंधळ बिलकुल नाही आहे. पण जे मला पाहिजे ते देच. कारण वरचा कधी आपण असू तर मीच नाही राहिलो तर देव कुठला आणि धर्म कुठला. मग तो कुणा करताय माझ्याकरता उभा राहिलाय. मग माझं त्याला काय मागू शकतो ते गाणं कोणी कधी ऐका तुम्ही. खरंच बरं वाटतं ऐकून ते बघून. मी तर जेव्हा जेव्हा कधी कशात काय असेल त्रासात असेल चांगल्यात असेल तरी ते ऐकण्याचा ट्राय करतो. बघून घ्या तुम्ही, मस्त आवडेल तुम्हाला. सर एवढा सगळा व्याप सांभाळताना हॉबीज काय आहेत. हॉबीज मध्ये तर आम्ही म्हणजे एक मित्र खूप आहेत अगदी घरचे लहानपणापासून आजपर्यंत घरचे फार शिव्या देतील तोपर्यंत म्हणजे मित्र जमवणं त्यांच्यावर गप्पा मारणं फिरणं पिकनिक करणं. आणि हल्ली गेल्या आम्ही 8-10 वर्षात तर आम्ही काय करतो की कुठे ना कुठे जी काही सेंचुरीज ज्या आहेत तिथे म्हणजे आम्ही अभयारण्यात जायचं. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आम्हाला दरवेळेला आणि आमच्या नशिबाने आता पण आम्ही लास्ट वीक मध्ये ताडोबाला जाऊन आलो. असा 5 मिनिटं वाघिणीने दर्शन दिलेलं आहे. काय सांगते. 5 मिनिटं आमच्या समोर अगदी 3 फुटावरून निघून गेलेली आहे. म्हणजे आणि जितक्या ठिकाणी गेलो फक्त जिम कार्बेट सोडून सगळ्या ठिकाणी दिसली. वाघ वाघीण दिसले. कधी 2-2, 3-3 वेळा दिसलेत. म्हणजे एका दिवसात 3 वेळा दिसले सकाळ. पण आम्ही गेलो की 1, 2, 3, 4, 5 अशा सफारी करतो. म्हणजे असं नाही की जाऊन तिथे थांबायचं. 2-2 दिवसात 2-2 तर 2 दिवस करतोच. परत एक म्हणजे आवडीने करतो. बाकी हल्ली कामानिमित्त थोडस परदेशात पण फिरणं होतं. म्हणजे ठीक आहे आता जे काय आहे. पण बाकी असं म्हणाल की आणि वाचायला खूप आवडतं. प्रत्येकाने वाचावं. प्रत्येकाने आता मी काय एवढं उपदेश देण्या एवढा काय मोठा नाहीये. मी जे काय केलंय ते आता मी म्हणू शकतो माया करता याव करता त्याव करता पण प्रत्येकाने वाचण्याची सवय ठेवावी. जी ह्या करोना काळापासून वाचन आणि लिहिणं तर संपल्यासारखं जमा झालेलं आहे. पण ते रोज थोडस जर का करत गेले तर कुठेतरी आयुष्यात त्याचा उपयोग होऊन जातो. आणि वाचन तर हवंच. तुम्हाला वाटतं तुमचं खूप मोठा
सपोर्ट हा वाचन. म्हणजे काय होतं मॅडम, कुठेही बसल्यानंतर ना असं वाटत नाही की मला हे माहित नाहीये म्हणून. अगदी रोजचे पेपरच वाचा तुम्ही, तरी आपण त्या कुणाशीही बोलताना कुठल्याही लेवलचा कोणी असू दे, तो वरचा असो की खालचा असो, थोडंसं आपण त्याच्याशी ट्रेनिंग जमवू शकतो. कारण आपण त्या सब्जेक्ट आपल्याला माहित असतो, डोळ्याखालून गेलेला असतो, थोडंसं डिस्कस करू शकतो, थोडीशी माहिती वाढवून घेऊ शकतो म्हणा, किंवा त्यांना देऊ शकतो ज्याला माहित नसेल त्याला. त्यामुळे वाचन खूप छान. म्हणजे वाचाल तर वाचाल, हे अगदी वाचाल तर वाचाल. बरोबर आहे. इतके सुंदर, बारकाईने आणि विस्तृतपणे सरांनी अचूक मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे शेवटचा प्रश्न म्हणून मार्गदर्शन काय कराल हे विचारायची गरजच नाही, कारण संपूर्ण पॉडकास्ट हा मार्गदर्शनाचा आव न आणता आपोआप मार्गदर्शन झालेलं आहे. सर, खरंच माझ्या तरुण प्रेक्षकांना, किंवा मी एक सांगेन, बिझनेस करायला ना वय नाही आहे. 50शीत करू शकता, 60ीत करू शकता, 70ीत करू शकता, आणि 18व्या 16व्या वर्षी सुद्धा करू शकता. तर ज्या कुणाला असा बिझनेस करायचा त्यांना नक्कीच सरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरेल. आणि यशाची गाथा सांगण्यासाठी तुम्ही आज सर ज्या खुर्चीत बसलेत त्या खुर्चीत तुम्ही नक्कीच बसायला याल अशी माझी ठाम खात्री आहे. सर, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या वडिलांचा पुत्र आज एक फार्मास्युटिकल कंपनीचा मालक आहे. त्याचा पुत्र ती कंपनी पुढे नेतोय. सर, नाव तुम्ही सांगू शकाल का? बेद हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड नावाने माझी ती कंपनी आहे. हो, बेद हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड. तर सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात, माझ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. जर कधी आपल्या या कमेंट्समध्ये जर तुम्हाला कोणी मार्गदर्शन आणखीन मागितलं, पर्सनली काही मागितलं, तर तुम्ही देऊ शकाल का? नक्की मॅडम, आणि थँक्यू व्हेरी मच. आभारी आहे तुमचा आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांचा. तुम्ही इथे येण्याची संधी दिलीत. कुठे काही जास्त बोललो असेल तर नेहमीसारखं ऐकलं सोडून द्यायचं. बट थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पण सगळं ऐका आणि प्लीज फॉलो करा. सर, थँक्यू सो मच. आणि बियॉन्ड द स्पॉटलाईटचा नवीन प्रयत्न आहे, त्या नवीन प्रयत्नांना तुम्ही जरूर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि हो, सबस्क्रायबर्स वाढले तर आपण आणखीन पुढे जाणार आहोत. थँक्यू सो मच फ्रेंड्स.